नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटर पट्टी समोसा. त्यासाठी मी इथं खूप सारे मटर घेतले आहेत आणि इथं मी चॉकर घेतला आहे. यामध्ये मटर घालून घ्यायचेत आपल्याला आणि चॉकरने चॉक करून घ्यायचे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण चॉक करू शकता. त्याचबरोबर हिरवी मिरची पण घालून घेणार आहे. आता हे चॉप करून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता आपले मटार असे जाडपैकी दरदरे असे झालेले आहेत आणि हिरवी मिरची पण बारीक झाली. आता आपण पीठ मळून घेऊया. इथे मी घेतला आहे अर्धा किलो मैदा. त्यामध्ये घालणार आहे मोठा 1 चमचा तेल, चवीपुरतं मीठ आणि आता आपल्याला हे सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे मी मैदा मळून घेतला. आता याला आपण थंड होऊ देऊया. हे 10 मिनिटं भिजू देऊया पिठाला. आपण तोपर्यंत आता पट्टी समोश्याची स्टफिंग तयार करूया. स्टफिंग करण्यासाठी मी इथं घेतले आहेत अर्धा किलो बटाटे एकदम मॅश करून. थोडंसं आलं किसून घेतलं आहे बारीक किसणीने. हे घालते गरम मसाला, थोडासा चाट मसाला, आमचूर पावडर, काळं मीठ, साधं मीठ, भरपूर अशी कोथिंबीर आणि जे आपण मटार क्रश करून घेतले होते ते मटार घालून घेऊया. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. छान असा मसाला आपण मिक्स करून घेतला आहे. आता आपण पीठ नरम करायला घेऊया. पीठ आपलं 10 मिनिटं भिजवून घेतले. आता थोडंसं तेल घालून हे नरम करून घेऊया छानपैकी. पीठ एकदम छान मऊ मळून झालंय. आता आपण यातले गोळे तोडून घेऊया. ह्या आकाराचा गोळा मी तोडून घेतलाय. याला आपण आता पिठामध्ये डीप करूया. आता आपण हे लाटून घेऊया. हे लाटून घेतला आहे मी थोडासा. आता यावर छानपैकी आपल्याला तेल लावून घ्यायचंय. चांगलं तेल लावून घ्यायचं यावर आपल्याला. तर यावर आपल्याला छानपैकी सुक्क मैदा घालायचा आहे. यापैकी दुसरी पण आपण चपाती लाटून ठेवली होती छोटीशी, ती या मैद्यामध्ये डीप करायची आहे. ती यावर घालायची आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. एकदम जेवढं पातळ होईल तेवढं पातळ लाटायचं आहे. हे बघा पातळ अशी आपली चपाती लाटून झाली. हे बघा किती पातळ आहे. आता आपण ही गॅसवर हलकीशी शेकून घ्यायची तव्यावर टाकून घेतली आहे. आता 2 मिनिटं ह्या साईडने शेकून घ्यायचे. एका बाजूने शेकून झाली. आपण आता दुसऱ्या बाजूने अशी 2 मिनिटं शेकून घेऊया. ह्याही बाजूने आपली 2 मिनिटं शेकून झाले. चपातीला थोडंसं असं करायचं आहे म्हणजे आपली लेयर्स निघेल. हे बघा अशी काढून घ्यायची आपल्याला ही लेयर. हे बघा तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी लेयर आपण करून घेतलेली आहे. आता याला फोल्ड करून आपल्याला झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे थोडा वेळ, 5 ते 10 मिनिटं. हे आता एकावर एक मी 4 ते 5 चपात्या ठेवल्या आहेत आपण काढलेल्या. आता आपण ह्या अशा कट करून घेऊया. हे बघा ह्याप्रमाणे मी पट्टी कापून घेतली. आता परत ही याच्यावर ठेवून आपण ह्या साईजची परत कापून घेणार आहोत. इथे मी थोडासा मैदा घेतला. यामध्ये पाणी घालून ह्याचं पेस्ट सारखं तयार करून घेणार आहोत चिपकवायला. हे बघा हे असं मी
स्लरी तयार करून घेतली आहे चिपकवण्यासाठी. ते आपण कापून घेतल्या होत्या, त्याला असं आपण मोडून घ्यायचं आहे. असं अशी एक मोड घालायची आणि यामध्ये आपण जी बटाट्याची स्टफिंग केली होती ती भरून घ्यायची बऱ्यापैकी. ही अशी. नंतर ह्याला कॉर्नर असे मोडून घ्यायचे, कारण की आपलं तेलामध्ये पट्टी समोसा तुटू नये. त्याचप्रमाणे ह्याही साईडने मोडून घ्यायचे. असं असं हे असं करून घ्यायचे. याला आपण जी स्लरी करून घेतली होती ती लावून चिपकवून घ्यायचे व्यवस्थित. या प्रकारे आपला पट्टी समोसा बनवून तयार आहे. आता असेच आपण अजून बनवून घेऊया तळण्यासाठी. हे बघा, आपले पट्टी समोसे बनवून तयार आहेत. आपण आता तळून घेऊया. स्लो गॅसवर मी तेल गरम करत ठेवले. गॅसवर ठेवले तेल गरम करत. आता आपण एक एक करून समोसे घालून घेऊया. समोसे टाकून 2 मिनिटं झाले आहेत. आपण आता पलटवून घेऊया. छान ह्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊया. छान असे आपले गोल्डन ब्राऊन पट्टी समोसे तळून तयार आहेत. आता आपण ताटात काढून घेऊया. छान चमचमीत असे पट्टी समोसे आपले बनवून तयार आहेत. तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवू शकता. खूप छान लागतात हे. एक तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती छान आतपर्यंत फ्राय झालेत आणि किती छान मसाल्याची स्टफिंग दिसते. तुम्ही सॉस बरोबर, चटणी बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.